आज आपण मराठी विषयामध्ये समकालीन मराठी कथा या पुस्तकातून पाऊस आला मोठा ही कथा चालू केली होती. गौरी देशपांडे यांची ही कथा आहे. यामध्ये आपण त्यांचा स्वतःचा स्वभाव रेखाटतोय की त्यांचा स्वभाव अतिशय बाणी होता, परखड होता, की त्यांच्या वडिलांनी अतिशय अर्ध्या वयामध्ये दुसरं लग्न केलं आणि अशा व्यक्तीचे संग लग्न केलं की तिचं वय फक्त 18-19 होतं आणि ती अडाणी अशिक्षित होती. परंतु तिचा स्वभाव हा लेखिकेला खूप आवडला आणि त्यांनी वडील आणि तिच्यामधलं नातं हे नेहमी भांडणाचं आणि वादविवादाचं असतं नाही. तिने त्या दोघा पिता आणि मुलीमधलं नातं रिलेशनशिप हे चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवलं. आपण पान नंबर 59 पासून वाचूया. मी आपासून बघत राहिले. त्यांनाही आकवड वाटलं असावं, पण तरीही ते उत्तरासाठी थांबले. मी तुच्छतेने हसले आणि स्टँडर्ड उत्तर फेकले. मला लग्न करायचं नाही. म्हणजे त्याच्या घरच्यांचं म्हणणं होतं की तू शिकून मुंबईला जाण्यापेक्षा तू लग्न कर. लग्न ही तुझी गरज आहे. आता तुझं वय सुद्धा लग्नाचं आहे, तर तू घर सोडून शिक्षणासाठी इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू लग्न कर, असं तिच्या वडिलांचं मत होतं. पुढे या गोष्टी वेळेच्या वेळी झालेल्या चांगल्या असावी. त्याच्या पायचा सुराचा मला सटकन राग आला. माझ्या काही गोष्टी आप्पा तुम्ही वेळच्या वेळी केल्या. माझ्या दाताला ब्रेसेस लावायला जॉन बटलर माझ्याबरोबर. फॅक्ट्स ऑफ लाईफ मी डेस्कच्या आत दडवून आणि चोरून वाचलेले. समाज स्वास्थ्य चे अंक मला सांगणार आणि पिलची माहिती देणार टाइम्स मॅगझिन. तुमचा माझ्या आयुष्याशी संबंध आलाच कुठे? टिपिकल बापपणा करीत आप्पांनी नेमकी माझ्या जाळ्यात उडी घातली. सावित्री, ते गरजले. तुला पिलची माहिती कशाला करून पाहिजे? डू यू डेअर टू टेल मी? डॉट बी मिडिएवल्स आप्पा. अर्थातच आमच्या भांडणात मला नेहमीच वळसे घालायला सुरुवात केली आणि मग तर कर काय हवं ते. मग परत मला तोंड दाखवू नकोस म्हणून आप्पा ताडताड निघून गेले. रात्रीची मी बांधाबांध करून असता आम्ही विचारायला आली की काय झालं तरी काय. पिल वगैरे बद्दल भांडणं इंग्रजीतून झालं असल्यानं तिला काहीच कळलं नव्हतं. आप्पा जेवण सोडून काहीतरी पुटपुटत बडबडत सारखे एरझारा घालीत होते असं ती म्हणाली. मी खो असले. सर्वच हिम राईट. मला सावी, तू लग्न का करत नाहीस? किती छान छान मित्र आहेस तुझे. आहा ग. तुझं सुखी वैवाहिक जीवन पाहून मला अगदी हुरूपच येईल की नाही लग्न करायला. आम्ही कपड्यांचा एक ढीग हातात घेऊन उभी राहिली. तिनं तो सावकाश खाली ठेवला. एक एक शब्द तोलून बोलत ती रागानं फटकारली. आयुष्यात पहिलंच आणि शेवटलंच मला वाटतं. सावित्री, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस, काय दोष देतेस वगैरे बाबतीत मी पडले नाही, पडणार नाही. पण त्यांनी माझ्याशी कसं वागायचं ते योग्य आहे की नाही तो आमचा प्रश्न आहे. त्यांच्याबद्दल बोलणं तुझ्या अधिकारातलं नाही. पण गोष्टीचा माझ्याजवळ उच्चार नको. ती वळून जाणार होती. मी विरमले होते आणि भोचक जिभेलाही उच्चारताना ती गोष्ट अटकली होती. पण जित्यांची खोड अवसान आणून मी म्हणाले, मग माझेही कुठल्या बाबतीत ढवळाढवळ करायला तुला अधिकार नाही. परत कसले चौकशा करायला येऊ नकोस. असं तिने सुद्धा परखडपणे तिच्या सावत्राईला सांगितलेलं आहे की तू जर सांगत नाहीस तर तू पण माझ्या चौकशा करायला कधी पण येऊ नको. मला वाटत होतं की दुखावेल म्हणून, पण वळून जरासं हसून ती म्हणाली, खरं आहे, चुकलंच माझं, आणि चालती झाली. त्यानंतर सकाळी मी मुंबईला रवाना झाले. त्या 2 वर्षात अर्थातच मी कधी घरी गेले नाही किंवा पत्र धाडलं नाही. आप्पांच्या दौऱ्यात कधी जाता येता ते मुंबईहून गेले तर फोन करेन. आमचं आम्ही खुशाल, तुम्ही खुशाल असं काही बोलणं होईल. शिक्षण संपल्यावर मी भाकीत केल्याप्रमाणे चांगली मोठी नोकरीही मला मुंबईत आली आणि मी बिराड केलं. आता तो विषय, त्यातलं आपलं ज्ञान, त्याचा उपयोग यांच्यात मला खराखुरा रस निर्माण झाला होता. त्यामुळे कितीतरी दिवस भराभरा आणि भरलेले एकामागून एक उलटले. माझ्या नोकरीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षात असले. एका संध्याकाळी हातात बॅग घेऊन आम्ही दारात उभं राहिली. तिला पाहिल्याला 4-1 वर्ष झालेली होती आणि एवढ्या वर्षानंतर तिने तिच्या आम्मीला परत एकदा बघितलं होतं. एकदम ओळखली सुद्धा नाही. मी कुठे जेवायला जायच्या
तयारीत होते. हे काय, इकडे कुठे तू? तोपर्यंत ती आत आली होती. तेव्हा कुठं ध्यानात आलं तिच्या 10 पैशा एवढ्या कुंकवाचा अभाव. अम्मी, हो, तुझे वडील पंधरवड्यापूर्वी वारले, हार्ट अटॅक. मूर्खासारखं मला काही सुचेना म्हणाले. तरी मी म्हटलं नव्हतं डेंजर एज म्हणून इट्स अ डेंजर एज म्हणून. आम्ही म्हणाली. हो. मी खाली बसले. मनात प्रथम काय आलं असेल, आता जेवायला बाहेर जाण्यात काहीच अर्थ नाही. मग वाटलं कित्येक वर्षापूर्वी आई म्हणून कोणी ऐकल्यावर कसं रडावं लागेल, तशीच आत्ताही. फोन उचलून सुरुवात केली. सॉरी, मला येता येणार नाही. वडील वारल्याचं कळलं. मग एवढंच थांबले. कसं सांगू की पंधरवड्यापूर्वी वारले आणि मला आत्ता कळतंय. फोन तसाच खाली ठेवून अम्मीकडे ओरडले. अगं पण मला बोलावलं काही नाही. फोन तार की वडील वारले तरी तुम्ही मला मुलगी असून सांगितलं नाही किंवा तुम्ही मला बोललेलं नाही याचं दुःख त्यांना झालेलं आहे म्हणते. ती चक्क थोडीशी हसली. म्हणजे तिचं हसण्यामध्ये पण एक प्रकारचं दुःख होत. वडील वारले आणि वडील वारलेले असून सुद्धा तिला त्या गोष्टी कळालेल्या नाहीयेत. मी कपाळाला हात लावला. ऑफिसच्या 3-4 लोकांना फोन करून 2-3 दिवस येता येणार नाही म्हणून सांगितलं. सगळ्यांच्या शॉक. सांत्वनांना तोंड देता देता अम्मीकडे बघत होते. ती माझ्या तोंडाकडे बघून माझ्या दुःखी आवाजाला अजूनही हसत होती. मी फोन आपटून म्हणाले, अम्मी, हा कळस झाला. लोकांना काय काय तोंड दाखवू मी? सख्खा बाप वारला तरी मला त्याचा 15 दिवस पत्ता नाही. बरं, आप्पांनी जिवंत असताना मना केलं. गेल्यानंतर तरी लगेच कळवायचंच ना. काही रीतभात. शेवटी तीच तिच्या त्या अम्मीला ओरडली की मेल्यानंतरही तू वडील गेल्याचं मला सांगितलेलं नाही. तिच्या या बारीक हसण्यामुळे माझा आवाज बंद पडला. तिचं परत थंड शांत आवाजात म्हणाली, मृत्यूपत्रानं तुला सगळी इस्टेट वगैरे ठेवली आहे. फक्त मी मरे तो मला घरात सख्ख्या आईप्रमाणे प्रेमाने ठेवून घ्यायची अशी अट आहे. काही शेअर-बीर माझ्या नावावर करून त्याचं व्याज मला दिलं जायचं आधी. ते मी तुझ्या स्वाधीन करेन. मला काहीच कळेना. म्हणजे तू इथं राहणार अम्मी? नेहमीसाठी? हो. ती परत हसली. मी तिच्या तोंडाकडे पाहत राहिले. हळूहळू उमजलं की अम्मीला आता कोणी नाही. तिचा नवरा वारला. मला एक आप्पा गेल्याचं काही वाटत नसेल, पण तिला. मी उठून ओशाळवाणी तिच्या पाठीवर हात फिरवला. ती नेहमीच्याच आवाजात म्हणाली, तुला अडचण नाही होणार माझी. मी घर वगैरे बघेन. त्यानंतर मग आम्ही फारच काही बोललो नाही. आम्ही घरात रुळली म्हणजे इतकी की ती येण्याआधी माझं कसं चाललं असं वाटावं. पण आमचं बोलणं चालणं पूर्वीसारखंच. एव्हाना तिला आमच्या कुटुंबाच्या तऱ्हेवाईकापणाची सवय पडून गेली असावी. कधी मुद्दाम विचारलेल्या बोलण्याखेरीज ती स्वतःहून काही बोलत नसे. मलाच वाटे, किती हे विक्षिप्त. एका घरात राहून 2 माणसात रोज 4 वाक्याहून अधिक बोलणं नाही, तरी तिला काही वाटत नसे. माझं सतत बाहेर भटकण्याची मलाच कधी कधी लाज वाटू लागली. आणि मग मी म्हटलं, पिक्चरला येतेस का? बाहेर फिरायला, शॉपिंगला येतेस का? तर ती म्हणणार, नको, मला नाही त्यात काही समजत. शेवटी वडील गेल्यानंतर त्या अम्मीचं कुणी नसल्या कारणाने ती शेवटी लेखिकेकडे आली आणि तिथे राहू लागली. पण तिचा स्वभाव अतिशय शांत होता की तिचं मन वळवण्याचा किंवा वडिलांच्या दुःखापासून घालवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती शॉपिंगला फिरायला जाण्यासाठी कधीही तिच्या संग तयार झाली नाही. घरी कुणी मित्रमैत्रिणी आल्या की तेवढ्या त्यांच्यासमोर आमचं जास्त बोलणं चालणं होईल. मी अडखळत ओळखत करून देईन, ही अम्मी, माझी आई. मग ऐकणाऱ्यांकडे हसून बघत ती म्हणे, सावत्र हो. आणि मी ओशाळून म्हणे, माझ्या छळबीळ पुष्कळ केला हो तिनं. आणि या ठरलेल्या विनोदाला आम्ही सगळ्या ड्युटीफुली हसत असू. माझ्याकडे आल्यानंतर 6 महिने झाल्यावर आम्ही आजारी पडली. काहीतरी मामुलीच, सर्दी पडसं खोकला वगैरे. पण तिनं हट्ट केला मला हॉस्पिटलला घेऊन चला. जराशा त्रासिकपणेच मी तिला घेऊन हॉस्पिटलला हजर. आज डॉक्टरकडे जायची वेळ आली तेव्हा तिच्याबरोबर मी उठले. तर ती म्हणाली, तू इथेच थांब. मी कपाळाला आठ्या घालून अर्धा तास बसून राहिले. मग नर्स बाहेर येऊन म्हणाली, डॉक्टर बोलावत आहेत. मी आत गेल्यावर ती मला म्हणाली, बसा. तिथे आम्ही कुठेच नव्हती.
मी बसले. मग ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा ती उघड उघड घड्याळाकडे पाहिलं. त्यांनी घसा खाकरला आणि गळ्यातल्या स्टेथोस्कोपशी काही चाळा करत म्हणाले, मिस राघव, मिस राघवन, तुमच्या मी पुरवलं आई. आई वेल तुमच्या आईंना. मग एकदम श्वास घेऊन भरकन म्हणाले, तुमच्या आईंना ल्युकेमिया आहे. त्यांची फार दिवस आशा नाही. माझे डोळे वाट्या एवढे झाले आणि मला पाठीवर थापटीन देअर का नाऊ असे काही म्हणाले. नर्स येऊन मला म्हणाली, इकडे या आशा. मी मेलेल्या माणसासारखी ती नेईल तिकडं धडकत होते. आम्हीच्या खोलीत ती बिछाण्यावर निजली होती. वरून एक रक्ताची बाटली तिच्या हातात ठिपकत होती. मला पाहून म्हणाली, बस. मी बसले आणि दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. शेवटी मी परत तटकन उभे राहिले. तिला तसंच तोडून म्हणाले, तुला हे माहिती होतं तर? हो. आप्पांशी हो. किती वर्षापासून आहेस तू आजारी? मग ती म्हणाली की शेवटी ती सुद्धा आजारी पडली आणि तिचं पण अगदी शेवटले दिवस आणि शेवटले क्षण आहेत असं डॉक्टरने सांगितलं आहे. ज्यावेळेस तिला कळालं तर ती शॉक झाली की बापरे, ही कसं काय आजारी पडली, हिला हा आजार कधीपासून आहे. 19-20 वर्षाची असल्यापासून. तेव्हापासून डॉक्टर म्हणाले होते. 5-6 वर्षे म्हणजे डोक्यावर पाणी. आता आलीच आहे वेळ. मी पुष्कळ वेळ गप्प बसले. मग परत तट म्हणाले, पण सांगायचं नाहीस का? तू आप्पांनी माणसाला समजणार कसं की अमुक माणूस? काय फरक पडला असता? मी केव्हाही मरेन म्हणूनच केवळ काय बदल केलाच असतास. परत आम्ही गप्प. मग आणखी एक सुचलं, तुमच्या लग्नाआधी आप्पांना माहिती होतं? हो. मग? माझे वडील त्यांच्या वर्गात होते. दौऱ्यावर असताना कधी कधी ते येत असत आमच्याकडे. एकदा आले तेव्हा नुकतेच वडील टायफॉइडने वारले होते. मला दुसरं कुणी नाही. तुझ्यासारखीच माझीही आई लहानपणीच वारली. आपली होईल एकमेकींना सोबत मैत्री म्हणून आणली लग्न करून. तिला थोडा दम लागला. मी परत गप्प. नर्स आत येऊन म्हणाली, तुम्ही जा बरं आता. शी टायर्ड्स इझिली. परत संध्याकाळी या. मी उभी राहून आपली अम्मी म्हणाले. ती थोडीशी हसली. मला म्हणाली, चुकतात आडाखे माणसाचे. सावित्री, अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझं पुढे. ये आता. अम्मी माझ्याशी बोलली ते शेवटचं. त्या रात्रीच कधीतरी ती वारली. मी बसले होते त्या बाहेरच्या खोलीत. नर्स आली आणि तिनं मला सांगितलं, कधी न पाहिलेल्या आईचा मृत्यू मला आई म्हणून कोणीच्या वेळी रडायचे संकट घातलं. सख्खा बाप मेला तेव्हा आजीची डिनर डेट रद्द असं माझं मन म्हणालं. आणि आता कधी न शांत होणाऱ्या जीवनाच्या दुःखात मी आकांत मांडला. म्हणजे बघा, जेव्हा वडील एक्सपायर्ड झाले त्यावेळेस ते मी फ्रेंड्सला फोन करून सांगितले की आजची जी डेट आहे डिनरची ती संपलेली आहे, ती रद्द करते. म्हणजे तिने एवढं दुःख व्यक्त केलं नाही, पण एक प्रकारचं आम्ही सोबत तिचं इतकं छान नातं की इतकं छान बाइंडिंग झालं होतं की ज्यावेळेस ती गेली तर ती अतिशय दुःखात गेली की वडिलांनी आपल्यासाठी आम्हीशी लग्न करून तिला घरात आणलं होतं की मला एकटेपणा वाटू नये, एक मैत्रीण मला मिळावी. अशा पद्धतीने आम्हीचा स्वभाव आणि तिचा स्वभाव हा एकमेकींशी जुळत होता आणि आम्ही ही मूळची शांत अशी होती. आणि खरंच हे वाचताना अतिशय आपल्याला अर्थभरित आणि अतिशय मनाला दुःख देणारी ही एक कथा आहे की आई ही आपल्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, एक पात्र आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवन हे शून्य आहे. आईची माया ही मायाची कंपेअर आपण जगात कोणत्याही प्रेमाशी करू शकत नाही. तशीच ही आम्ही आहे. ती जरी सावत्र होती तरी तिने लेखिकेला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलं, एका मैत्रिणीप्रमाणे सर्व समजून सांगितलं. आशा करते ही जी कथा आहे जी मी वाचली ही तुम्हाला समजली आहे. अशीच एक नवीन कथा घेऊन आपण पुढच्या भागात भेटूया. नमस्ते.